खाली ठेवून गुच्ची मार. मार गुच्ची, मार गुच्ची. तर नमस्कार मित्रांनो, तास झालं लाईट गेल्या, किकडे झाल्या आणि उकडून उकडून मारण्याची बारी आल्या. आता दौरा कुठं तर आकायला लागतोय. राम्याला ना आद्याला फोन केला, म्हटलं पार्टीचं नियोजन करूया या दुकानापाशी. फोन ठेवस्तोवर भाऊ हजर. पार्टीचं नियोजन करायचं म्हटलं तर पैसे काढलं पाहिजे. ते पैशाचं नाव काढलं, भाव हायाशी मागे गेले. काय बादशा म्हटले बिना पैशाच सांग काय पण करू. चला म्हटलं आंबा पार्टी करू. आंबा तर भेटतील का नाही. गेलो आंबा कच्चं काढायला, पिकल्याला पण गावलं चांगलं खणखणीत. मग आम्ही त्याच्यावर रेट्या लावला. आरामात वर कच्चा आंबा घेऊन आला. चटणी आणि मीठ पण त्यालाच घेऊन यायला लावलेलं. चटणी लय तिखट आहे बनवले. म्हटला चटणी लय तिखट आहे. म्हटलं आम्ही लय र गेलाय अशीच खाईन. नियोजन तर सगळ्याचं खट्ट झालंय. फक्त आता जागा बसाय भेटली पाहिजे ओके मध्ये. चावली बिवली झाड बेड तीच हुडकायला आलो आता डोंगरात. तलाव्या आलोय, पाण्याचा ठेम नाही तलावा. बघा आता तुम्ही, पाक वाळून गेलाय तलावा. पाऊस पाणी नसल्यामुळे एवढी झाडच नाही ती, आणि त्यात आम्हाला बसायला कुठं जागाच भेटत नव्हती. शेवटी जागा भेटली. नको नको माझी मी घालतो सर. सर कॅमेरा चालू करू. ह्यो आधीच हेवी ड्रायव्हर, त्यात म्हटला हितनं घालतो. नको म्हटलं माझं मी चढवतो गाडी. कुठं तरी आणि सांडायचाच. माझ्या मागणं लगेच शुभ्यानं घातली. अड्डा मात्र लयच क्वालिटी गावल्याला. 200 हार्ड मध्ये जागा गावली आपल्याला. वार पण एकदम जोरात सुटलेलं आणि त्यात सावली. लयच जोरात जागा होती. घाण जरा जास्त होती. आद्यानं शुभ्यानं तवर काढून घेतली. तिथंच आपली बैठक आणली. 0 बजेट मध्ये नियोजन असतं खट्ट. आतापर्यंत तर सगळं ओके मध्ये झालेलं. राम्या तवर दगड होडकाय गेला. राम्या आला की घेऊन दगड. आता म्हंटल फोड आंब. नारळ फोडल्या फोड नकोस. हातानं बोट ठेव, हातानं ठेव. ए खाली ठेव आणि गुच्ची मार. मार गुच्ची, मार गुच्ची. बिल्डर अहो बिल्डर तसं नको. बिल्डर अहो बिल्डर. गुच्ची गुच्ची ना. शिव्या शिव्या तू राहिला, तू राहिला शिव्या. शिव्या तू राहिला. एक एक ट्राय शिव्या. आता तू राहिलाय बाबा. तू राहिलायस. बिल्डर काय नाही फोड नुसतं फोडून दावायचं. एक गुच्ची मारायची. शिवभैया हातराचं नावानं चांगलं. हा घे तीच नाव घे. घे फुटला फुटला राग काढ तिचा. तिच्यावाला राग काढ. रमेश भाऊ तापलं. बिल भरला. आंबा काय हातानं फुटला नाही. शेवटी दगडावर ठेचला. तवा कुठं आंब्याच्या चिंध्या झाल्या. आता म्हटलं मी पण जरा ट्राय करतो, मला फुटतोय का. जिमचा काय उपयोग होतोय का म्हटलं बघूया. सोमागिरी अंगलटी येणार होती ती माहित नव्हतं. लय बेकार अंगलटी आली. लय बेकार लागलेलं. आता ते लागलंय आणि दुखतंय ते कोणाला सांगायचं. राहू दे म्हटलं गप आपलं बसलो. आद्यानं फोड्या गेलेल्या त्या खात बसलो. आता दुखणं तर कोणाला सांगायचं. आम्ही ती गाडीत पाण्याची बाटली होती ती आणाय गेली ती, आणि त्याच्यासोबत मॅगी मसाल्याची पोळी घेऊन आली ती. आता म्हटलं आंबा फोडाय काय तर दुसरं नियोजन करायला लागतंय, काय तर जुगाड लागतंय. आद्या म्हटला पिशवीत आंबा घालायचा आणि आपटायचा. मी युट्यूबवर बघितलंय, लय जोरात आहे. आंबा काय फुटायचं नाव काढत नव्हतं. त्याच्यावर आद्या चटणी मीठ टाकतोय. पिशवी पाक फाटली पण आंबा काय व्यवस्थित फुटलं नाही. ते जेवढं आंब्यात तुकडं झालेलं तसंच घेतलं सगळ्यांनी खायला लागले. भुका तर लय लागलेला आणि त्यात बिना जेवता आलेले पार्टी करायची म्हणून. राम्यानं जो मॅगी मसाला आणलेला तो त्यात टाकला. आद्याचं वेगळंच. भावानं फोडीव घेतला मसाला आणि फोड खाल्ली. का तिका मॅगी आहे वे आंबा आहे काय भाषा. आमचं पण बघून करू नका, अंगलट येते सगळं. चांगला एक एक फोडून आंबा खाल्ला असता. वाटण्याला आला असतो 4 आंबा आणलेला, पण हे फोडण्यात नादात एक पण नाही नीट खायला भेटला. बघा रमेश ना हातान तोडलाय. आणि वरनं पार्टी करायची म्हणून बिना जेवता आलोय. भुकाला लागले आता काय तर खायला लागणार. लावा रेट्या. रमेश नाश्ता देते. पर्याय ना आता भुका लागलेल्या लय. बिना जेवता आलोय म्हणल्यावर काय जरी दिलं का नाही तरी खाणार पोरं. बिना पैशाचं नियोजन असं असतं. सगळ्यांनी आपलं चांगलं नाही म्हणून भुकाच्या तडाख्यात लावलेला की रेट्या. आद्याला त्या मॅगी मसाल्यात काय आवडलेलं काय माहित. भाऊ ज्या त्या पोडीला घेत होता. म्हटलं नेमकं कसं लागतंय बघूया, आपण पण ट्राय करूया की. म्हटलं ही एवढं खाते ती, म्हटलं आपण थोडंफार खायला काय होतंय. काय मॅगी मसाला काय लागते. मॅगी मॅगी
आधीच काय खावत नव्हतं आणि त्यात असलं खायला घातलं या माझ तर खायची इच्छा गेली गेली मॅगी मसाला तो माहिती मसाला आता तर मॅगी मसाला टाकलाय असं जरा आणून चूक केली रे मी आता. कुकरचं 10 रुपये वाया गेलं माझं. पैसे देऊन आणलंय मग काय 10 रुपये ती पेला पण बेलायस का काय गावात जाऊन आणले ती पण जवळ अरे आंब्या मॅगी मसाला कोण टाकले का कोणाच्या गडी हुशार त्यांनी नेलंय मला हा ना खायला का म्हणलं हा मसाला टाकल्यावर लय खतरनाक लागेल लागतं म्हणलेलो का मी. असू दे आणलंय तर सोडायचं नाही 5 रुपयाला फळत नाही आज 10 रुपयाला मॅग पाहिजे असलाय असंच का बाहेर लागत चला आता. जाऊया आमची भागले वाटली आहे. लय बेकार कशी भागली लय सप्पई भाव आता कुल्फी देणार आहे ती त्यामुळे आपण लय खुश आहे रमेश भाऊ कुठे जाऊ द्या आरपी मध्ये भावानं आरपी मध्ये नेतो म्हटला आणि 10,000 रुपयाच्या कुल्फ्या दिल्या त्यानं खुश केलंय काय वाश्या चला आता घरी भेटू आपण उद्याच्या एपिसोड मध्ये पाहायला विसरू नका काय वाश्या सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा बेल लाईक करून